कामरगाव, जिथे गेल्या 8 दिवसांपासून नागरिकांच्या नळाला येतंय ते पाणी नाही तर गटाराचं दुर्गंधीयुक्त पाणी. शिवाजी चौक, पुंडलिक महाराज चौक, तेलीपुरा आणि बौद्धपुरा या भागात परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाली शेजारील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. परिणामी नळाला येणारं पाणी इतकं दुर्गंधीयुक्त आहे की ते पिणं तर दूरच वापरण्यायोग्यही राहिलेलं नाही. तुमची समस्या काय? आमची समस्या अशी आहे की बघा, इथे ग्रामपंचायतचे सर्व कार्यकर्ते काल आले. ते बोर किती दिवस होते बंद होती. कर्मचारी आले आणि इथं बोर, आमच्या बोरमध्ये पाणी होत, म्हणजे पाण्याची सुविधा बरोबर उपलब्ध नाही आहे. कोणी काही इकडे मशीन काढते, कोणी काही करते, कोणी फ्यूज काढून नेते. कोणाला काही समस्या असली की तिकडे कोणी, म्हणजे काल रात्रभर बोर चालू असल्यामुळे काल त्याच्या घरापुढे पाणी साचलं होतं. काल त्यांना आज फ्यूज काढून दिले. आज दिवसभरापासून बोर बंद आहे आणि रात्री पाणी साचलं होतं. तर याच्यात समजा पाणी पुरवठा बरोबर होत नाही आमचा. आणि समजा पाणी साचलं आहे त्याच्यात चामडोकं हे ते खूप जंतू आहेत. आणि हे याच्यावरती झाकण होतं ते ग्रामपंचायत काय आहे? आतमध्ये चामडोकं, किडे किटुकले सगळं आहे. नाही, हे जे टाकी आहे याच्यामध्ये टाकी आहे का आणखी? एक टाकी आहे त्याच्यात, आणि ते पण टाकी फुटली होती. ते 8 दिवस बंद होती. पिण्याचं पण पाणी आम्ही तिकून भरलं. हो का? आणि आता हे टाकी पाणी आल्यावर जे वर जाते का? हा, ओव्हरफ्लो होते. त्यांनी तर काल छद्र पाडून ठेवलं. टाकी फोडली ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी. हा, आणि ते चिठीचं पण चालू आहे असं? ते भरपूर दिवस झाले, 4-5 वर्ष झाले ते टाकी फुटून. पण धक्कादायक बाब म्हणजे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दरमहा हजारो रुपयांची बिले काढली जात आहेत. मग प्रश्न असा की जर कागदावर एवढा खर्च होतोय तर गळती अजूनही का थांबलेली नाही? स्थानिक नागरिकांचा संताप आता टोकाला पोहोचलाय. अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात, पण काम काहीच होत नाही, असा थेट आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामपंचायतची टाकी आहे, इथं बसवली आहे. याला पाणी नाही आहे. 8 दिवस झाले. वरची टाकी आहे, मधात टाकी होती एक, याला सदर पाडून ठेवला आहे. सगळं पाय घसरते. इथं सगळं घाण वाढलेली आहे. इथची घाण स्वच्छता करत नाही आहे. आणि 8 दिवस झाले हे टाकी बंद आहे, सदर पाडलं. आणि त्यातनी किडे माकोडे जे काही विचू काटा येत असून ते सगळा पडलेला आहे. त्यातनी टाकीवरचे झाकण काढलेलं आहे. हेच आमची समस्या आहे. आम्हाला चांगलं करून द्या, नाही तर आम्ही पाहू मग समोर काय करायचं. एकीकडे पाणी वाचविण्याचे आवाहन तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी गळतीमुळे वाया जात आहे. या सगळ्यांमुळे आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय नागरिकांच्या आरोग्याचं. सांडपाणी मिश्रित पाण्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढलाय. आणि दुसरा प्रश्न, जनतेचा पैसा नेमका जातो कुठे? बिले काढायला तत्परता पण काम करायला टाळाटाळ. हेच या ग्रामपंचायतीचं नवं ब्रीद वाक्य झालं आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. महिलांचा इथे आरोप आहे की इथली जी टाकी आहे इथे ओव्हरफ्लो जाते. त्यानंतर याच्यावर झाकण होतं. या टाकीमध्ये आतमध्ये एक स्टील याची टाकी आहे, सिंटेक्सची एक मोठी टाकी आहे. आणि ते पाणी याचा ओव्हरफ्लो आला की ते वर जाते. जर वांदेर वगैरे सर्व पाणी पिते. गेल्या 8 दिवसापासून तर पाणी पिण्याजोगतं सुद्धा इथे नव्हतं. त्यातनी वांदेर, त्यानंतर वरचा कचरा हा सर्व या पाण्यात होता आणि टाकी वर येऊन पूर्ण खाली आली होती. त्यामुळे महिलांना इथे प्रचंड त्रास होत आहे. आणि त्यानंतर इथे पाण्याचा हा उपयोग आहे हा अति दुरुपयोग चालू आहे. वेळेचं भान नाही आणि त्यानंतर इथे टायमिंग नाही आहे. दिवसा बोर चालू झाल्यावर रात्रभर चालू राहते, दिवसभर चालू राहते. 1000 लिटर पाणी वाया जाते. काल सुद्धा रात्रभर चालू होते. या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पाण्याची अक्षरशः टंचाई आहे सर्व भागामध्ये. आणि या ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे 1000 लिटर पाणी हे वाया जात आहे.